हिल स्टेशनला जशी कांदा भजी मिळते ना, सेम अगदी रंग तसा, चव तशी आणि कुरकुरीतपणासुद्धा अगदी सेम तसाच. एकदा भजीचा कुरकुरीतपणा ऐकूया. अगदी 100% परफेक्ट रिझल्टसाठी मेजरमेंट आणि काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. यापूर्वी मी कमर्शियल बटाटा वड्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे कांदा किंचित जाडसर चिरायचा आहे. कांद्याच्या स्लाइस एकदम बारीक किंवा पातळ केल्यास भजी तळताना कडेचा कांदा हा करपतो आणि भजीत किंचित कडवट लागतात. म्हणून कांद्याच्या स्लाइस ह्या थोड्याशा जाडसर ठेवाव्यात. इथं मी मेजरिंग कप 200 ml चा वापरलेला आहे. त्याने 1.5 कप मी कांदा घेतलेला आहे. टिप नंबर 2, भजीसाठीचं पीठ हे किंचित रवाळ पाहिजे. इथं मी डाळ 3 नंबरची चाळण टाकून दळून आणलेलं आहे. भजीसाठी फार गुळगुळीत बेसन वापरू नये. भजीला लागणारं साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे. भजीतला सगळ्यात महत्त्वाचा जो गेम चेंजर जिन्नस आहे ना, तो किसलेलं आलं आणि धण्याची पावडर आहे. टिप नंबर 4, भजीसाठी केव्हाही लाल मिरची पावडर न वापरता हिरव्या मिरचीची पेस्ट वापरावी. टिप नंबर 5, भजी कुरकुरीत होण्यासाठी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. पण तांदळाचं पीठ प्रमाणापेक्षा जास्त वापरू नये. तांदळाचं पीठ जास्त कुरकुरीत भजी व्हावेत म्हणून जर जास्त वापरलं तर भजी पांढरट रंगाचे होतात. सोबतच चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पाव टीस्पून खायचा सोडा लागणार आहे. आता भजीचं पीठ मळायला घेऊया. आजची कांदा भजी माझी वहिनी दाखवत आहे. कधीही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधीही कांद्याला मीठ लावून आधी ठेवायचं नाही. 1.5 कप चिरलेल्या कांद्यासाठी पाऊण कप बेसन हे सफिशियंट होते. थोडक्यात काय तर बिझनेस करत असाल तर 1 पातेलं कांद्याच्या स्लाइस असेल तर अर्ध पातेलं बेसन हे सफिशियंट होते. मी मगाशी म्हटलं तसं दिलेल्या प्रमाणासाठी किसलेलं आलं आणि धण्याची पावडर याची क्वांटिटी फार महत्त्वाची आहे. सगळा गेम चेंज आहे ना, तो इथंच आहे. सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सर्व मसाला कांद्याच्या स्लाइसला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे. सोबतच इकडं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का पहा. पिठामध्ये सगळे मसाले घालून झाल्यानंतर तेल लगेचच गरम करायला ठेवलेलं आहे. इथं आपल्याला जास्त वेळ अजिबात घालवायचा नाही. इथं मी अजून थोडं बेसन घातलेलं आहे, म्हणजे टोटल बेसन आपल्याला पाऊण कप लागलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर भजीचं पीठ मळताना पाणी जास्त झालं तर भजी कुरकुरीत न होता लवकर मऊ पडतील आणि जर पाणी कमी घातलं तर भजी वातळ किंवा कडक होतील, खुसखुशीत होणार नाहीत. तेल आपलं यावेळी ही स्टेज करताना तेल आपलं गरमच असायला पाहिजे गॅसवर. इथं पीठ मळल्यानंतर अजिबात वेळ आपल्याला मध्ये जाऊ द्यायचा नाही. साधारण आपल्याला 1/3 कप पाणी सफिशियंट होते. याच्यासाठी पाणी किती घालायचं तर बोटाने आपल्याला भजीचं पीठ खाली सहज सोडता आलं पाहिजे किंवा हातून सुटलं पाहिजे. भजीचं पीठ हे फार कोरडं सुद्धा असू नये आणि अगदी इडलीच्या पिठासारखं मऊ सुद्धा असू नये. या स्टेजला खायचा सोडा पाव टीस्पून घातलेला आहे आणि परत एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं पीठ फार कोरडं सुद्धा नाही आणि इडलीच्या पिठासारखं अगदी मऊ सुद्धा नाही. एकदा तिखट मीठ व्यवस्थित चेक करून घ्यायचं. हे पीठ मळून होईपर्यंत तेल गरम झालेलं असायला पाहिजे. अजून एक गोष्ट इथं महत्त्वाची बघा, पीठ हातातून पाडलं जातंय, आपोआप पडत नाहीये, म्हणजे इतकं मऊ नाहीये. गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बोटांनी आपल्याला कांदा खाली कढईमध्ये सरकवून द्यायचा आहे. भजी सोडताना सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची. भजी सोडल्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे कमी होत असते. एकदा भजी सोडून झाले की पूर्ण भजी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायची आहेत. ही एक बॅच तळून होईपर्यंत मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. या स्टेजमध्ये तुम्ही किती वेळा मी भजी उलटपालट केलेली आहेत यावरनं भजी कसे तळायचे आहेत याचा तुम्हाला अंदाज येईल. भजी हे चहू बाजूंनी चांगले तळले गेले पाहिजे. त्यामुळं एकदा भजी सोडले की निवांत खालची बाजू भाजून होईपर्यंत तळून होईपर्यंत बसायचं नाही, तर एकसारखं त्याला उलटत पलटत राहायचं आहे. इथं एक सिक्रेट, भजी तळताना नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवर भजी तळले तर कधीच भजी तेलकट होत नाहीत.
इथं लाईट खूप आहे म्हणून तुम्हाला किंचित पांढरट रंगाचे हे भजी दिसत असतील. पण आता हे भजी तळून झालेले आहेत म्हणून मी पहिली बॅच इथं काढून घेत आहे. दिवसाच्या प्रकाशामध्ये ही भजी कशी दिसतात त्याचा रंग मी तुम्हाला दाखवते. एक भजीची बॅच इथं मी तळून घेतलेली आहे. पुढची भजी सोडायच्या आधी तेल परत एकदा गॅसची फ्लेम मोठी करून गरम करून घ्यायचं आहे आणि मग भजी सोडायची आहेत. जर मोठ्या प्रमाणावर भजी करणार असाल तर भजीचं पीठ एकदम कधीच मळून ठेवू नये. ज्याप्रमाणे बॅचेसमध्ये भजी तळतो त्याचप्रमाणे बॅचेसमध्येच पीठ तयार करा. भजी सोडून झाले की गॅसची फ्लेम परत स्लो टू मीडियम करून आपल्याला भजी चांगल्या रंगावर तळून घ्यायचे आहेत. अशा तऱ्हेने जर भजी तळले तर कांदा भजी कधीच तेलकट होत नाहीत. जर भजी सोडताना तेल तापलेलं नसेल किंवा गॅसची फ्लेम जर लहान असेल तर भजी हमखास तेलकट होतात. अशा तऱ्हेने मी बाकीचे सगळे भजी इथं तळून घेत आहे. ही कांदा भजी अतिशय उत्कृष्ट उत्तम चवीची तयार होतात. एकदा तुम्ही नक्की करून पहा. भजीसाठी लागणारे सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही भजी कराल ना तेव्हा दिलेले मेजरमेंट आहेत ते फॉलो करा. म्हणजे मूळ पदार्थाची चव, मूळ रेसिपीची चव काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट टाइम तुम्हाला जो बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. इथं माझा कांदा भजीचा व्हिडिओ कंप्लीट होत आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. या व्हिडिओची रेसिपी ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.